श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आणि सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे पहिला श्रावण सोमवार आणि त्याची मी माहिती दिलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये की आपण तुमच्या घरी श्रावण सोमवारची जी पूजा असते ती कशी करायची, सेवा कोणत्या करायच्या, शिवामूठ कोणती व्हायची, मंत्र कोणता बोलावा याबद्दल मी सगळी माहिती दिलेली आहे. त्यासोबतच आपल्याला उद्या 21 तांदळांचा एक उपाय करायचा आहे. आपली जी आर्थिक अडचण असते ती दूर होण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची असते. तर आपली जी भगवान शंकरांची सगळी पूजा सेवा झाल्यावर तुम्हाला ही सेवा तुम्ही करू शकता. संध्याकाळी केला तरी चालेल आणि काही कामानिमित्तावर जायचं असेल तर तुम्ही सकाळी सुद्धा करू शकता. तर तुम्हाला जर जास्तच आर्थिक अडचणी असतील तर तुम्ही ही सेवा नक्की करा. तर उद्या शिवामूठ आहे तांदूळ, म्हणून तुम्हाला 21 तांदळाचा हा उपाय किंवा सेवा करायची आहे. तर तुम्हाला तिथेच जिथे तुम्ही पूजा केलेली आहे तुम्ही मंदिरात सुद्धा करू शकता, घरी सुद्धा करू शकता. तर तुम्हाला मंदिरात समजा तुम्ही घरात आहात तर तुम्हाला देवघरासमोर बसून हातात तांदूळ घ्यायचे आहे. 21 तांदूळ घ्यायचे, अखंड तांदूळ घ्यायचे, तुटलेला तांदूळ घ्यायचा नाही. आणि तुम्हाला 11 वेळेस तुम्हाला कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. आता कमलात्मक मंत्र कोणता? तर ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे. याचं तुम्हाला 11 वेळेस पठण करायचं आहे. आणि पठण झाल्यानंतर ते जे तांदूळ आहेत तुम्हाला शिवपिंडीवर वाहायचे आहेत. शिवामूठ वेगळी आणि ही सेवा वेगळी. तर 11 वेळेस पठण केल्यानंतर ते जे तांदूळ आहे ते तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचे आहे. अशी ही तुम्हाला सेवा करायची आहे. आणि दुसरी तुम्हाला अजून एक सेवा म्हणा किंवा उपाय म्हणा तुम्हाला करायचा आहे. तो कोणता? की जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या पिंडीवर जल अर्पण करणार, म्हणजे जी पूजा केली तुम्ही ती वेगळी, पण तुम्हाला आता म्हणतात की भगवान शंकरांना तुम्ही फक्त पाण्याचा जरी अभिषेक केला तरी ते तुमच्यावर प्रसन्न होतात. तर तुम्हाला तेच एक तांब्या पाणी जे असतं ते अर्पण करताना तुम्हाला 11 वेळेस एक मंत्र म्हणायचा आहे. तर ही पण सेवा तुम्ही घरात केली तरी चालेल, मंदिरात केली तरी चालेल. पण मंदिरात जर केलं तर याचं जे फळ आहे ते तुम्हाला खूप जास्त पटीने भेटेल. कारण मंदिरामध्ये सकारात्मकता जी असते ती खूप चांगली असते आणि खूप जास्त असते घरातल्यापेक्षा. म्हणून ही जी मी सांगते आहे मंत्राची, तर ही सेवा तुम्ही मंदिरातच जाऊन करा. एक तांब्या पाणी घ्यायचं, फक्त पाणी वाहताना तुम्हाला 11 वेळेस हा जो मी मंत्र सांगते आहे तर याचं तुम्हाला पठण करायचं आहे. मला तुम्ही मोबाईलमध्ये मी हा जो मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. तर तुम्ही बघून बघून तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता पाणी अर्पण करताना. तर ही एक सेवा तुम्हाला नक्की करायची आहे. तर आता तो रूपम देही यशो देही भोगम देही चे शंकर भक्ती मुक्ती फलम देही गृहित गृहित वाग्र नमोस्तुते. तर हा जो मंत्र आहे हा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल. तर तुम्हाला हा मंत्र 11 वेळेस एक तांब्या पाणी अर्पण करताना म्हणायचं आहे. नक्की करून बघा. याचं फळ जे आहे तुम्हाला खूप चांगल्या पटीने आणि जास्त पटीने भेटण्याशिवाय राहणार नाही. आता मी आजची जी सेवा सांगितलेली आहे ही उद्याला नक्की करा. याने तुमच्यावर भगवान शंकरांचा जो आशीर्वाद आहे तो अखंड स्वरूपात राहील. आणि माता लक्ष्मी जी आहे, तुम्ही 21 तांदूळाचा जो उपाय करणार आहात त्याच्यामुळे माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरात येणार आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विसरू नका. व्हिडिओ तुमच्यावर